नाही वाडी नाही वस्ती. हा रस्ता कशासाठी? आता तुम्हीच बघा. एक मिनिट, रोडात्री बाबाचा रस्ता, तिथं पण डबल रस्ता, बरोबर ना? आता इथं बघा, मी स्वतः हा पॉईंटला आहे. इथं पूर्ण डोंगर दिसतोय, हे हिवरा गाव. आता हा रस्ता पांदन रस्ता, समजा शिवाचा रस्ता, हा कशासाठी? आता हा रस्ता एंड कुठं झालाय माहिती आहे का? दाखवतो तुम्हाला. हे रस्त्याची क्वालिटी बघा. इथून काय काय यायचं नेमकं? बाबासाठी रस्ता पिंपरखेडून एक आहे, खिंडीतून एक आहे. हा रस्ता नेमकं कशासाठी पाहिजे? हे माझं मी ग्रामपंचायत सदस्य हिवरा भोजवाडी शहाजी लकडे बोलतोय. तपासणीसाठी फक्त आलोय. हे MB कशा करायच्या? हे फक्त खायचा बाजार आहे, बाकी काहीच नाही. हा पहा, हा रस्ता कशासाठी रस्ता पाहिजे? हा कशासाठी पाहिजे नेमकं? काय इथून काय आणायचं आहे? काय नेमकं पहा, पूर्ण पहाडी एरिया आहे, पूर्ण डोंगर आहे. इथून बंद केलाय, काहीतरी कुठंतरी उकरायचं, काहीतरी करायचं. हा हो, काय पिपळी झाडे इथं एंड केलाय. कशासाठी पाहिजे हा रस्ता नेमकं? ह्याचं कारण काय? शासनाने पैसे नासावेत कुठं? जे मेन रस्ते राहिलेत ते दिलेत सोडून, आणि कुठंतरी डोंगरात कोणी अडवणूक करीत नाही म्हणून रस्ता करायचा. शेतकऱ्यासाठी करा ना काहीतरी, हे माझं मत आहे. मी स्वतः सदस्य बोलतोय. ह्याच्यात काय आहे? फक्त पैसे भरायचे, एवढे रस्त्यात पैसे भेटते. ठेकेदारी लावता आलाय, इंजिनियर तसाच, सरपंच बी तसाच, सगळे तसेच माणसं. फक्त तुम्ही करा, पैसे भरा आणि आपल्याला पैसे भेट. ह्या रस्त्याचा उपयोग काय? मग शासन कुठं काय झोपलंय का काय? ही फडणवीसला फक्त माझी मागणी आहे. हे असले पांदन रस्ते करा, फायद्याचे करा. खाली शेतकरी बिचारे पाय पाय जातात, तिथं रस्ते करा. पण हे काय लावलंय नेमकं? एवढंच बोलतो मी.